हॅलो फ्रेंड्स, मक्का मजेत आहात ना सगळे? आज आपण दही मसाला भेंडी तयार करणार आहोत। त्यासाठी कढई ठेवलेली आहे। असे भेंडी कट करायचे आहे, दोन्ही साईड कट करून मधून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे भेंडी कशी चांगली आहे का नाही ते पण आपल्याला समजतं। आता तेलात 2 मिनिटं भेंडी भाजून घ्यायची आहे, भेंडीचा चिकटपणा पण कमी होतो। आता त्यात थोडं मीठ घालायचं आहे, म्हणजे लवकर भेंडी भाजली जाते आणि चिकटपणा पण लवकर कमी होतो। चांगला अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे। आता भेंडी काढून घेऊया। आता ग्रेव्ही करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे, 3 चमचे तेल घातलं, जिरे आणि मोहरी घालायचे आहेत। त्यावर लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे, ती पण घालून 2 मिनिटं भाजायचं आहे। कांदा घालायचा आहे, 1 कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे। आता तोपर्यंत कांदा भाजूपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। दही घेतलेलं आहे अर्धा कप, त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट आहे, हळद आहे पाव चमचा, 1 चमचा धण्याचा कूट आहे, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कसुरी मेथी 1 चमचा आणि पचन होण्यासाठी 1 चमचा बडीशेप घातलेला आहे। हॉटेलमध्ये अशा प्रकारेच केली जाते। आता कांदा पण आपला सोनेरी रंगावर चांगला भाजून झालेला आहे। आता त्यात 1 टमाटा घालायचा आहे, सगळं चांगलं भाजून घ्यायचं। मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे। टमाटे सॉफ्ट झालेले आहेत। आता त्यात आपण दहीचं मिश्रण केलेलं ना ते पण घालून घ्यायचं आहे। दही फुटायला नको म्हणून आपण सगळे मसाले त्यात घातलेले आहे, त्यामुळं दही फुटत नाही। पटपट चांगलं भाजून घ्यायचं आहे, तेल सुटूपर्यंत सगळं चांगलं भाजलेलं आहे आपण इथं। आता यात थोडं पाणी घालायचं आहे, ग्रेव्हीसाठी लागतं ना त्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। मीठ घातलेलं आहे, मीठ आपण भेंडी भाजताना पण घातलं आहे, आधी टमाट्यात पण घातलं आहे, बघून मीठ घालायचं आहे। आता भेंडी घालून घेऊन सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। भेंडी घातल्यावर पण थोडं पाणी घालून घेणार आहे आपण ग्रेव्हीसाठी। मस्त भेंडी आपली इथं तयार होते। 1 चमचा गरम मसाला घातला आहे, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं पाणी घालून घेऊया। तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही इथं जास्त पाणी घालू शकता। कोथिंबीर घालायचं आहे, चव छान येते। भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची। माझी मेहनत आणि रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब शेअर नक्कीच करा। अशी दही मसाला भेंडी आपण केली तर मुलं 1 ऐवजी 2 चपाती नक्कीच खातील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।